गोदूताई वसाहत नवीन विडी घरकुल येथे तेलुगू भाषिक युवकांच्या स्थानिक प्रश्नासंदर्भात माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पद्मशाली समाजातील तरुणांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न झाला। या प्रसंगी परिसरातील तरुणांनी वसाहतीतील समस्यांबाबत आपले मत मांडले। यामध्ये प्रामुख्याने गल्ली बोळातली रस्ते, उघड्या गटारी, घनकचरा व्यवस्थापन, बेरोजगारी आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। यावेळी गोदूताई घरकुलच्या विकासासाठी आडम मास्तरांना आमदार करण्याचा एकमुखी निर्धार करून पाठिंबा देण्याचा वचन दिला गेला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नागेश बंडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आता आपला 2 ते 3 महिना झाले की आपला ड्रेनेज करून बाहेर पडतोय। अनेक जणांचं गटरी पाणी जाण्यासाठी प्रॉब्लेम आहे। त्या सगळं दुरुस्ती घरकुल विकासासाठी आपण मास्तरासोबत तेलुगू भाषेतून सगळे उभा राहायला पाहिजे। आणि कुठल्याही व्यक्ती आपल्या बहिणीवर, आपल्या भावावर, आपल्या माता बहिणीवर जर आलं, हिंदू म्हणून सगळे एकत्र यावं आणि त्याचं तोडगं काढायलाच पाहिजे। जय मार्कंडेय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे के, जय भवानी, जय शिवाजी। आणि अजून तुम्हाला आवर्जून सांगतो, यावेळी मास्तरांसोबत आपण नेहमी उभारला पाहिजे। तेलुगू भाषिक म्हणून मास्तरांना निवडून आणायलाच पाहिजे। आणि प्रत्येक आपल्या गोदूताई अडचणीत त्यांनी पुढाकार घेऊन आपल्याला करून देणार आहे। 100% आपण त्यांच्यासोबत राहायला पाहिजे। जय मार्कंडेय।